मराठी भाषेवरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हिंदी भाषेसंदर्भातला शासन आदेश रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे तसंच विविध पक्ष आणि संघटनांनी मुंबईत घेतलेल्या विविध मेळाव्यात ते आज बोलत होते. प्रत्येक भाषा ही श्रेष्ठच असते, उत्तम असते, कोणत्याही भाषेला विरोध नाहीच, मात्र ती लादली जाता कामा नये असं ते म्हणाले. मराठ्यांनी 125 वर्ष विविध प्रांतावर राज्य केलं, मात्र तिथं मराठी लादली नाही याचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्रिभाषा सूत्रांतर्गत महाराष्ट्रात हिंदीचा प्रयोग करून पाहिला जात होता, पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे राज्यकर्त्यांना कळलं असेलच, त्यामुळे माघार घेतली गेली असं त्यांनी सांगितलं. विनाकारण भाषेचा मुद्दा राज्यकर्त्यांनी उकरून काढला. भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र शांत राहतो का हे चाचपून पाहिलं. महाराष्ट्र शांत राहिला तर पुन्हा पुढचं पाऊल उचललं गेलं असतं असं ते म्हणाले. ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली, त्यांना आता मराठीचा पुळका का आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोणत्या माध्यमात शिकलो यावर मातृभाषेवरचं प्रेम, कडवटपणा अवलंबून नसतो. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासह दक्षिणेतले बहुतांश नेते इंग्रजी माध्यमात शिकले. मग त्यांच्या मातृभाषेच्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकेल का, असा सवाल त्यांनी केला. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहोत. इथं कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीच अजेंडा आहे. माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलेलं सहन केलं जाणार नाही असं ते म्हणाले. मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या परप्रांतीयांचं त्यांनी कौतुक केलं. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका. मी काय सांगतो नीट ऐका. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये. अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे. मराठी माणसानं तुटू नका, फुटू नका असा संदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आजच्या विजयी मेळाव्यासाठी एकत्र आलो, ते कायम राहण्यासाठी, महाराष्ट्रातच मराठी माणसाला न्याय मागण्यासाठी आक्रमक व्हावं लागतंय असंही ते म्हणाले. हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही, मराठी माणूस हा कट्टर हिंदुत्ववादी आहे असंही ते म्हणाले. सरकारनं मराठी भाषा अनिवार्य केल्याचा आनंद झाल्याबद्दल ठाकरे